अशा कामासाठी टेक्निकल मीटिंग झाली त्याच्यासाठी मी इथे जातो. आता माझी विद्यार्थी मंडळातर्फे व्याख्यान माननीय प्राचार्य जगताप सर आमच्या घरामध्ये शिक्षक आहेत. चव्हाण सर आणि बडवे सर. जोशे सर, गायकवाड मॅडम, रेवले मॅडम, शिंगाडे सर, समीर शिंदे आणि अन्य सगळे विद्यार्थी. प्रमेय हा असा व्याधी आहे की आता ते आपण त्याची जागतिक राजधानी होऊ अशी शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की आपण जे अनुकरण करतो पाश्चात्याचं, म्हणजे आपली जीवनशैली ही खूपच चांगली आणि आदर्श होती, ती आपण सोडून दिली आणि आता आपण त्या सायकल मध्ये आहोत की ज्या सायकल मधनं ते पुढे गेलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये आपण एंटर केलेला आहे. त्यामुळे आपली पहिली जीवनशैली झालेली आहे. त्याचं आता सगळं तुम्हाला सांगायचं रोजचं आहे. पाणी भरण्यापासून ते दळण्यापर्यंत आपल्याकडे जे होतं ते सगळं सोडलं आपण आणि आता डिझेलवरती चालणाऱ्या सगळ्या उपकरणांचा वापर आपण करतो. ही जी बदलती जीवनशैली आहे त्याचं लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतात. त्याच्यामध्ये प्रमुख डिसऑर्डर आहे. आपल्या दृष्टीनं त्याचा खूप विचार आधीपासून केलेला होता. त्याच्यामध्ये आपण त्यांचे निदान हेतू जे सांगितलेले आहेत त्याच्यात हास्यास्पद हे सगळं आहे. सगळ्याच्या डिटेल लास्ट इयरच्या खालचं कुणी आहे का त्याच्यात? नाही आहे ना? ठीक आहे. मग त्याच्या डिटेलमध्ये जा. त्यातलं जे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जी आहे ती आणि आपल्याला वापरण्यात येणारा कॉन्फिडन्स याच्या दृष्टीनं जेवढं आहे तेवढं आवश्यक असतं. हास्यास्पदाची आपल्याला माहिती आहे की त्याचं वर्णन असं आहे की गाद्या गिद्या जे आहेत ते असं आहे. त्यातलं प्रमुख आपण हेतूमध्ये लक्षात घेतलं पाहिजे की जर समजा एअर कंडिशनिंग हे जर त्या काळात असतं तर ते पण याच्यात आलं असतं, पण ते त्यावेळी नव्हतं म्हणून ते याच्यात आलेलं नाही. होतं काय आपण तर क्लायमेट चेंज ज्यावेळी असतं, टेम्परेचर असतं त्यावेळी आग येतो, पण तो आग येऊन जाणं हे जे आहे ते एसी मध्ये पूर्ण थांबतं. त्याच्यात आपल्याला बाहेर पडतं. मुख्य काय आहे तर स्रोतसांचा अवरोध आणि त्याच्यामध्ये बहिर्मुख स्रोतसंगी आहे. त्याच्यातलं हे काय सुविधा बसवतेस तर त्याचा कुठल्याही पद्धतीने अवरोध झाला तरी त्याचं बॅक प्रेशर जे म्हणतो आपण सायलेन्सरला जर गोळा लावला तर गाडी चालू होत नाही. अशा प्रकारे जे काम होतं या ह्याच्यात ही सगळी हालचाल केल्यामध्ये पेटावल्याचं थांबतो. बॅग नसेल तर त्याचा परिणाम काय होतो तर घाम येणं थांबतं. वेदाचं पचन झाल्याशिवाय शरीरप्रवृत्ती होणार नाही. हे सगळं जे आहे ते या ह्याच्यामध्ये आपल्याला जी हास्य सुख स्वप्न सुख आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. ग्राम्यवधक अनुभव आपल्याला माहितीये काय तर समानाला समानाची वृत्ती जी आहे ते तत्व आहे. आता इतक्या मुलात जावं का नाही जावं हा विषय आहे की दूध जर म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये काय होतं फॅट पर्सेंटेज बघतो. फॅट पर्सेंटेज मध्ये म्हशीच्या दुधाचं फॅट पर्सेंटेज जास्त आहे, गाईच्या दुधाचं फॅट पर्सेंटेज कमी आहे हे आपल्याला माहिती आहे, पण एवढ्यात वाटतं का तेवढ्यात मागत नाही. केवळ फॅट हा या मोठ्या जनावरांचं मांस म्हणजे बोकड, शेळी आणि पक्ष्यांचं मांस याच्यामध्ये फक्त कॅलरी किंवा फॅटचा फरक नाहीये. तो आपण समजून घेतला पाहिजे आणि मग आपल्याला याच्या पलीकडे कॅलरीज आणि फॅट पर्सेंटेजच्या पलीकडे जे आयुर्वेदाला समजतं ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग काय होतं त्याच्यात मांस हे सगळं मांस आहे. मीठ टाळावं म्हणतात बाकी त्या ह्याच्यात सगळ्याला एका मापामध्ये मोजायचं आपण थांबवलं पाहिजे. आणि मग खायचं मला तर हे खाणार त्याचा अंदाज का हे जरा समजून घेतलं पाहिजे आणि मग आपण त्याला सांगताना या गोष्टी सांगितल्या पाहिजे. एक प्रमेय समजून घेताना मूळ गोष्ट जी समजून घेतली पाहिजे ती अशी आहे की आपल्याला प्रकृती सगळ्यांना माहिती आहे. वातश पित्तश कफ. आता याच्यामध्ये जर समजा आपण नीट विचार केला, नीट कशासाठी म्हणतो तर एका प्रकृतीच्या बाबतीमध्ये फक्त निःसुखत्वम सुखायचे सांगितले आहे. बाकी लोकांना ते सांगितलेलं नाही. ते कुणाला सांगितलंय कफ प्रकृतीवाल्याने ते सांगितले. कारण काय त्याचं आहे तर तुम्ही नीट बघा की पित्त प्रकृतीवाल्याला आणि वात प्रकृतीवाल्याला कशाचा
पित्त प्रकृतीवाल्यांना गरम पदार्थांचा त्रास होऊ शकतो, पण मुळात त्यांना गरम पदार्थ आवडतच नाही, त्यांना थंड पदार्थ आवडतात. त्यामुळे ते थंड पदार्थ घेतात आणि त्याचा त्यांना त्रास होत नाही. वातप्रकृतीच्या बाबतीमध्ये पण ते असंच असतं की त्याला वृक्षत्व फार आवडत नाही, त्याला स्निग्धत्व आवडतं. त्यामुळे या लोकांचं बरं चालतं, कारण यांना जे आवडतं ते त्या प्रकृती नीट राहण्यासाठी त्या प्रकृतीला आवश्यक असलेलंच त्याला अनुकूल असतं. हे पित्ताने वाताच्या बाबतीत. कफ प्रकृतीवाल्यांचं बरोबर उलट आहे. त्यांना ज्या गोष्टींचा त्रास होतो होणार आहे त्या गोष्टी त्यांना आवडतात. त्यांना बसायला आवडतं, निवांतपणा आवडतो, आळसा करायला आवडतं. हे सगळं त्यांना त्रास देणार असतं आणि ते त्यांना आवडतं. इतर विषय संपत नाही, इतर विषय संपत नाही. पुढं जे आहे की त्याच्यामध्ये पित्त प्रकृतीवाल्याला त्यांचा जो उपचार आहे प्रकृतीचा, तर तो जो आहे तोही त्याचा स्वभाव आहे. बाहेरचे पण देव आवडायचं कारण त्याला नाहीच आहे. त्याला जो त्रास होतो त्या प्रकृतीनुसार त्याचे उपचार सुद्धा त्याला अनुकूल असतात, त्याला आवडणारे असतात. त्यामुळे तिथेही त्यांची अडचण असते. कफ प्रकृतीवाल्याची तिथं पण अडचण असते. कुठलाच उपचार कफ प्रकृतीचा सुगावला नाही, कुठलाच नाही. मग ते उन्हाळा असेल, ते उन्हाळ्यात असेल, कुठलंही नाही. त्यामुळे याला ज्या गोष्टींमध्ये सुख वाटत नाही हे यांच्या सुखाचं जेव्हा हिताचं असतं हे वेळा समजून घेतलं पाहिजे. इथून प्रमेयाची सुरुवात. कारण लहानपणी हे जे असतात हे बदल चालतो. कफाच्या प्रमेय होणार होण्याची जी शक्यता असते ती या लोकांना असते. त्याच्यामुळे यांच्या बाबतीमध्ये खूप समाजावर बदललेली लाईफस्टाईल जी आहे ती या लोकांना त्रास देते. हा सगळा विषय आपण सुरुवातीला समजून घेतला पाहिजे आणि मग या सगळ्या बिंदूंकडे बघितलं पाहिजे. हे जे त्रास देतात मग त्याच्यात आहे ते घ्या. त्याच्याही मुलामध्ये थोडं जाता येतं. म्हणजे काय तर इक्षु विकृती तर विकृती आहे, पण वेगळ्या संदर्भामध्ये इक्षु विकृती पण हा आलेला आहे. मग विषय असा आहे की साखर चालत नाही, ऊस चालत नाही, पण ऊस चालत नाही का तर ऊसाचा रस चालत नाही पण ऊस चालतो असं जर आपण म्हणालो तर आपल्याला ॲलोपॅथीवाले वेगळ्यात काढतील. हे असं कसं असू शकतं? मला विकृती चालत नाही आणि मूळ हे चालतं, पण मुळात ज्या काही सुरू होतो किंवा प्रमेयाची सुरुवात होते, संक्रांतीची सुरुवात होते, जोपर्यंत उपद्रवाला जात नाही तोपर्यंत कुठल्याही मुळाची अडचण असायचं कारण नाही असत. पण इक्षु विकृती हा एक असा विषय असा आहे की आपण जुन्या काळात कुठेही हे काढून टाका. आजची साखळी त्याच्यात नाहीच आहे. त्याच्यात जी काही आहे ती खानसरी आहे, त्याच्यामध्ये नाहीये. आता ब्राऊन शुगर करताना सुद्धा साधी साखर करून त्याला जर तपकीर गणना देऊन जर ती बाजारात घेणार असेल तर आपण सगळेजण विचारच करायचे की बाबा ह्या काय आहे. त्यामुळे इक्षु विकृती किंवा गुढ विकृती या गोष्टी त्याच्यातल्या टाळल्या पाहिजेत. पण मूळ ऊसाचा रस जर तो सोलून ऊस खाणार असेल तर त्याला सुरुवातीच्या काळात अगदी तो शेवटच्या टप्प्यावर आलाय तर ते चालणार. दूध दही तसंच आहे, म्हणजे ताक चालतं पण दही चालत नाही. हे आपण समजू शकतो की संस्काराचा परिणाम काय होतो. म्हणून त्याच्यात असं आहे की आता प्रोटीनसाठी पनीर हे मोठ्या प्रमाणावरती सांगितलं जातं. नारळाचं पनीर खावा, याचं पनीर खावा, पण पनीर आणि याच्यामध्ये पनीरचं वर्णन आलंय पण अग्निवरती काय पडतं म्हणजे काय पडतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. पनीरच्या बाबतीमध्ये ते तयार करण्याची पद्धत जर आपण बघितली तर ते विराट काय असतं ते आपण समजू शकतो. गावातला पण हा एक असा विषय आहे की आज जर बघितलं तर शेतकऱ्याच्या याच्यामध्ये शेतामध्ये खळ त्याला म्हणतो धान्य शेतकरी किती आहेत तर खळ झालं की ते बाजारात आणि बाजारात ते घरात जातात. पूर्वीच्या वेळी असं नव्हतं. पूर्वीच्या वेळी काय होतं तर खळ झाल्यानंतर एक कणी त्याला कणी म्हणायचं तर त्याच्यामध्ये सगळं धान्य ठेवायचं त्या कणीत आणि ते बियाण्याची ही वेगळी पुढच्या वर्षी खाण्यासाठी म्हणून वेगळी या वर्षी तयार झालेलं त्या वर्षी खायची पद्धत नव्हती. ती पुढच्या वर्षीच खायची पद्धत होती. आता बरं त्यातला बारीक असा
आणि आपण वरून टाकलेलं पाणी याच्यामध्ये प्रचंड जमीन असण्याचा फरक आहे. त्यातलं अंगभूत पाणी निघूनच गेलं पाहिजे, ते खूप त्रास देणार आहे, म्हणून मला त्याच्याबद्दल जात आहे. आपण कार्बन लिहिल्यानंतर दुसरा भाग येतो की आपले डिटेक्शन लवकरात लवकर कळलं पाहिजे. आता लवकरात लवकर कळलं जे आहे ना, तर त्याच्यामध्ये आता आपण मॉडर्न जसं म्हणजे मॉडर्न असा शब्द वापरणं सोयीचं नाही ॲलोपॅथीसाठी की एचबीएफसी आपण बघून त्याचं ठरवलं आणि हा प्री डायबेटिक्स मध्ये आहे नंतर करतो. तर त्याच्यावर आपण ठरवतो की हा प्री डायबेटिक्स स्टेज मध्ये आहे. पण आपली जर बघितली पूर्वरूप तर त्याच्यात अनेक पूर्वरूप अशी आहेत की ज्याला अजून ॲलोपॅथीचा हात पण लावलेला नाही. म्हणजे युरिन मध्ये ग्लुकोज याच्या कितीतरी आधी त्या पुत्राला मुंग्या लागतात. HbA1c 5.7 ला जायच्या आधी त्याला मुंग्या लागतात आणि त्याच्या शरीरावरती मळ जास्तीचा साचायला सुरुवात होते. त्याच्या केसांची आणि नखांची वाढ किती होते. जर आपण फक्त एवढं लक्षात ठेवलं की आपण पूर्वी तुम्हाला हे करू की 1 महिन्यानी केस कापत होतो आणि आता आपल्याला 15 दिवसांनी केस कापायला लागतात किंवा 3 आठवड्यांनी कापायला. एवढा फरक आपल्या लक्षात येईल. 7 दिवसानंतर नख करायची पद्धत असेल तर 7व्या दिवशी आपली नख किती वाढत होती ना, आता ती त्याच्यापेक्षा थोडी जास्त वाढताना दिसत आहे. हे आपल्या लक्षात येऊ नये. पूर्वी आपल्याला आंघोळ करताना दगडाचा वापर किंवा वेगवेगळ्या प्रकारचं काही वापरावं लागत नव्हतं. सहज हाताने हे निघत होता, पण आता तसा निघत नाहीये, त्याला काहीतरी वापरावं लागतं. ही गोष्ट लक्षात येऊ नये. पण ज्याचा ह्याच्याशी काही संबंध आहे हे जर माहिती नसेल तर याच्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असते. 2 उदाहरण तुम्हाला सांगतो की एका आपल्याच शिक्षकाने युरिनलला गेल्यानंतर त्याच्या आधी दुसरे गेले होते, तिथं काळ्या मुंग्या दिसल्यानंतर यांनी विचारलं की मला डायबिटीस आहे. आता त्या इंटरमिटेंट डायबिटीस असल्यामुळे त्यांनी हो म्हणून सांगितलं नाही असं नाही, पण आज ताकद मुंग्या लागण्याचं प्रमाण युरिन मध्ये शुगर नसताना किंवा HbA1c 5 पेक्षा खाली असताना आहे का याच्यावरती शास्त्रशुद्ध पेपर आलेला नाही. कारण आता तुम्ही मागं कशाला जाता असं म्हणणं आहे की तुम्हाला आता एवढं डिटेक्शनला HbA1c असताना तुम्ही मागं का जाता. पण आर्ली याचा अर्थ काय, तर आर्ली जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढ्या लवकर त्याचा उपचार सुरू होतो. कारण हा जरी डायबिटीस नसेल तर तुम्ही साखर खाऊ नका असं तुम्ही आपलं ऐकणार नाही. किंवा एखाद्याला शुगर म्हटल्यानंतर त्याची शुगर नॉर्मल आल्यानंतर आता मी गोड खाल्लं तर चालेल ना, हा पहिला प्रश्न त्याचा असतो. त्यामुळे रिस्ट्रिक्शन पाळायचं असेल तर आपल्याला या पूर्वरूपाने जर आपण ऍक्टिव्ह राहिलो तर आपल्याला दुसरे उदाहरण तर आणखी बरीच आहेत, पण 2 उदाहरणं आणखी सांगतो. आमच्या संस्थान मला काही म्हणजे फारच झोपून राहावंसं वाटतंय, कंटाळा येतोय, काहीही करून यायचं वाटतं. पहिली आपल्याला शंका काय ते कामाला लागली की कामाला. पण जर युरिन नॉर्मल असेल, युरिनचा रंग जर व्यवस्थित असेल तर दुसरी शंका पहिली याची यावी डायबिटीसच्या पूर्वरूपाची म्हणजे प्रमेयाच्या पूर्वरूपाची. तर त्याला तुम्ही वसंत मिश्रण की आपल्या अर्थशास्त्राचे चांगलं सगळ्यात स्वस्त असलेल्या जगातला सुवर्णकल्प तो आहे. तर त्याला ते दिल्यानंतर ते म्हणाले मला बरं वाटतंय. हे बरं वाटतं म्हटल्यानंतर म्हणतात तुम्ही शुगर करू. वसंत मिश्रण नंतर जर घेतल्यावरती वसंत कल्प कुठलाही घेतल्यावरती जर समजा अशक्तपणाने हे कमी वाटत असेल नॉर्मल तर शंका आपल्याला याची घेतली पाहिजे की शरीरासाठी आपण याच्याकडे दुर्लक्ष करत नाही. किती कंटाळा आल्यानंतर विश्रांती घेण्याची वाटते त्याच्यावरती हे अवलंबून आहे. त्यामुळे या घटनांना त्याची चिंता लागत आहे. शीतक्रियात्मक गलतानुशोष तर याच्यात येतच की तहान लागते. हालचाल केल्यानंतर तर तहान लागायला, पण हालचाल जर करता तहान लागत असेल तर आपल्याला याचा विचार करायला. हास्य माधुर्य हे थोडस म्हणजे त्या दृष्टीनं कळण्यासारखं आहे की एखाद्याला गोड किती खाल्ल्यानंतर आता गोड खाऊ नये असं वाटतं. तर ते कुठलीही गोष्ट खाल्ल्यानंतर ती जर गोड लागायला लागली त्याला आपल्या मधुरस्तासारखं
प्रभातची जर माहिती नीट बघितली असेल तर अपार माहिती प्रतिक्रम घडली असते प्रमेयात आणि या ह्याच्यामध्ये प्रचंड गोड खावंसं वाटतं. ज्या माणसाला गोड आवडत नाही किंवा आवडत नाही अशा माणसाला गोडाशिवाय आवडत नाही असं वाटायला लागलं की आपण पहिली शंका घ्यायची ती या मधुमेहाची शंका प्रमेयाची शंका घ्यायची.